नमस्कार, मी सध्या कोडव्यातील शीतल पेट्रोल पंपासमोरील जो मुख्य चौक आहे त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अक्षरशः इथे ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि इथे कुठेतरी ट्रॅफिक पोलीस असणे गरजेचं आहे, मात्र इथे ते नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता की अक्षरशः खूप जास्त प्रमाणात इथे ट्रॅफिक जाम झालेली आहे। इथे ट्रॅफिक पोलिसांचं असणे गरजेचं आहे पण इथे ट्रॅफिक पोलीसवाले नाही आहेत। तर त्याचं मुख्य कारण हे पण आहे इथे की पार्किंग तुम्ही पाठीमागे बघू शकता की इथे वन लाईनमध्ये पार्किंग ठेवलेली आहे, पण पार्किंगच्या बाहेर पण काही दुसरे ऑटो वगैरे इथं आहेत, तर जे की बेशिस्तपणे पार्किंग लावल्या कारणाने इथं कुठेतरी पार्किंगची मोठी समस्या निर्माण होत आहे आणि ज्या प्रमाणात इथे लोकसंख्या वाढत चालली आहे त्याच्यामुळे पण मुख्य ट्रॅफिकचा सामना लोकांना करावा लागत आहे। शकता की अक्षरशः रोडवर इथं पार्किंग लावण्यात आलेली आहे, ज्यामुळे इथे शिस्ताचं पालन होत नाही आहे आणि तोच मुख्य कारण आहे की या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे। ज्या ठिकाणी पार्किंग लाईन दिलेली त्या पार्किंग लाईनच्या बाहेर पण इथं गाड्या उभ्या आहेत, फोर व्हीलर ऑटो वगैरे, तर त्याच्यामुळे पण हे मुख्य प्रमाणात ट्रॅफिकची मुख्य समस्या पाहायला मिळत आहे। जसे की तुम्ही जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत इथे ना बाहेर गाड्या वगैरे लागलेल्या आहे, त्या कारणामुळे इथे अक्षरशः मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं निर्माण होतं आणि हाच तो वेळ आहे जिथे ऑफिसला येणारे आणि जाणारे लोक असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक निर्माण होतो आणि ह्या वेळेस इथे कुठेतरी ट्रॅफिक पोलीस असणे गरजेचं आहे। तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा तुम्ही पुणे लोक।